गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आपल्या दिवसाची सुरुवात एका अत्यंत आरोग्यदायी पद्धतीने करत आहोत. तो म्हणजे हा फ्रेश होममेड ज्यूस, जो आज मुलांसोबत आमचा पूर्ण दिवस उत्साही ठेवणार आहे. चला तर मग आमचा दिवस कसा गेलात ते पाहूयात. मुलांना सुट्टी आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे, सुट्टी असली की मुलांची एनर्जी कायम हाय असते आणि हीच एनर्जी योग्य ठिकाणी वापरण्यासाठी पार्कपेक्षा उत्तम जागा कोणती असू शकते. म्हणूनच आम्ही पार्क लावलो आहे. बाहेर कडक ऊन आहे, पण मुलांना त्याची काय पर्वा. त्यांनी मनापासून सायकलीचा आनंद घेतला. खरं सांगू, त्यांना असं मनसोक्त खेळताना आणि आनंद घेताना पाहून मनाला खूप समाधान मिळतं. पण खूप वेळ खेळून झाल्यावर बिचारी मुलं खूप थकली होती. त्यांना प्रचंड तहान लागली होती. अशावेळी मी घरातून सोबत आणलेला फ्रेश ज्यूस त्यांच्यासाठी जणू अमृत ठरला. तो ज्यूस पिताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. घरातून ज्यूस आणण्याचा माझा निर्णय एकदम परफेक्ट ठरला. पार्कमध्ये एवढी धमाल केल्यानंतर आम्हा सर्वांना एकदम कडकडून भूक लागली होती. म्हणून दुपारच्या जेवणासाठी मी बनवत आहे अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक असे गरमागरम मेथी आणि पालक पराठे. भरपूर ताजी मेथी आणि पालक, घरातील साधेसुधे मसाले घालून मळलेल्या या पराठ्यांची चव अत्यंत अप्रतिम लागते. हे पराठे चवदार तर असतातच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. आम्ही हे पराठे दही किंवा लोण्यासोबत आवडीने खातो. तुम्ही हे पराठे कसे बनवता हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता हे पराठ्याचं पीठ मी मळत नाही आहे, तर हे मशीन मळते. मी जस्ट आपले सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि ते ऑटोमॅटिक मला पीठ मळून देणार आहे. ते कसं, ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यावर तुम्हाला कळेलच. इथे तुम्ही पाहू शकता पराठ्याचं पीठ किती छान मळलं गेलं आहे. ते एकदम एकजीव झालेलं आहे सगळं. आणि त्याच्यानंतरनं मी फक्त त्याला बटरचा हात लावून घेऊन लगेच पराठे करायला सुरुवात केली. पराठे तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत ते. आता वळूयात व्हिडिओच्या सर्वात गोड भागाकडे, ते म्हणजे गोडधोड. आज आपण हे गोड अगदी आरोग्याला जपणारं बनवणार आहोत. मी आज बनवलं आहे बदामाचे पीठ आणि सुक्या मेवापासून तयार केलेला शुगर फ्री बदाम पेढा. यात आपण साखरेचा अजिबात वापर केला नाही. बदामाच्या नैसर्गिक रिचनेसमुळे हा पेढा तोंडात टाकताच विरघळतो. आता इथे मी 1.5 वाटी बदाम पावडर तुपामध्ये छान ब्राऊनसर अशी भाजून घेत आहे. नंतर लगेच एकदम बारीक चॉप केलेले खजूर, अंजीर आणि मनुके मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. त्यापाठोपाठ लगेच पाऊण कप गरम दूध मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. ते छान मिक्स करून झालं की त्याच्यावर मी झाकणी ठेवून ते 10 मिनिटं छान शिजू देणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पाऊण वाटी मिल्क पावडर मी ॲड केलेली आहे. ती मिक्स करून परत एकदा 10 मिनिट तूप सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे. मिश्रण थंड झाल्यावर मी लगेच पेढे बनवायला घेतले.
तुम्ही बघू शकता किती छान पेढा तयार होतो आहे, दॅट टू विदाऊट शुगर. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की मला सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.